आज आपण जोडमूळ संख्या हा एक लहानसा कन्सेप्ट पाहणार आहोत. अतिशय महत्वाचा आहे. यासाठी तुम्हाला अगोदर मूळ संख्या माहित असणं गरजेचं आहे. तर मूळ संख्या म्हणजे काय? अशी संख्या ज्या संख्येला त्याच संख्येने आणि एकने निशेष भाग जातो. अशा ज्या काही संख्या असतात त्यांना आपण मूळ संख्या म्हणत असतो. तर या ठिकाणी आपण 1 ते 100 दरम्यान ज्या मूळ संख्या मिळतात त्या इथे लिहून घेतलेल्या आहेत. तर या तब्बल 25 मूळ संख्या आपल्याला मिळत असतात 1 ते 100 दरम्यान. ठीक आहे. मग यामध्ये जोडमूळ संख्या म्हणजे काय हे कसं समजणार? तर यासाठी बघा, जोडमूळ संख्या काय असतात तर एकामागे एक येणाऱ्या मूळ संख्या आणि त्यांच्यामध्ये जर 2चा फरक मिळत असेल तर त्या संख्या जोडमूळ संख्या असतात. म्हणजे कसं, आता या ठिकाणी बघा, या मूळ संख्या आपण घेतलेल्या आहेत. मग यामध्ये लगतच्या म्हणजे एकामागे एक येणाऱ्या अशा मूळ संख्या बघा की त्यांच्यामध्ये 2चा फरक आहे. तर या ठिकाणी बघा, 3 आणि 5, 3 नंतर येणारी मूळ संख्या 5 आहे आणि त्यांच्यामध्ये 2चा फरक मिळतोय. बरोबर आहे. यानंतर 5 आणि 7, 5 नंतर 7 मिळते, यांच्यामध्ये सुद्धा 2चा फरक आपल्याला इथे मिळतोय. यानंतर 11 आणि 13 यांच्यामध्ये सुद्धा 2चा फरक मिळतोय. या एकामागे एक येणाऱ्याच आहेत. नंतर 17 आणि 19 यांच्यामध्ये सुद्धा 2चा फरक मिळतोय. यानंतर बघा 29 आणि 31 यांच्यामध्ये सुद्धा 2चा फरक आहे आणि एकामागे एक येत आहेत. नंतर 41 आणि 43, ठीक आहे. आणि याच्यानंतर मिळते 59 आणि 61 आणि यानंतर 71 आणि 73. तर या ज्या संख्या मिळत आहेत ह्या एकामागे एक येणार आहेत आणि यांच्यामध्ये 2चा फरक मिळतोय. तर या संख्या काय आहेत? जोडमूळ संख्या. तर यांना आपण जोडमूळ संख्येची जोडी सुद्धा म्हणू शकतो. 3 आणि 5, 5, 7, 11, 13, 17, 19 या पद्धतीने. तर अशा 1 ते 100 दरम्यान 8 मूळ संख्या जोडमूळ संख्यांच्या जोड्या आपल्याला मिळतात. अशा पद्धतीने आपण जोडमूळ संख्या ओळखत असतो.